सर्व संतांची भक्तांना जय संतांची. आपणा सर्वांचे या चॅनलवर स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री संत संताजी जगनाडे महाराज जन्मदिन विशेष 8 डिसेंबर. तुकाराम महाराजांचे सखा, सोबती, मित्र, अभंग गाथेचे लेखन करते व अभंग रक्षक श्री संत संताजी जगनाडे महाराज. श्री संत संताजी जगनाडे महाराज व त्यांचे वंशज यांनीही महाराष्ट्राची दौलत अभंग गाथा 350 वर्ष प्राणपणाने सांभाळली आहे. असा हा महान परिवार म्हणजे श्री संताजी जगनाडे महाराज परिवार होय. श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा जन्मदिन 8 डिसेंबर हा फक्त तेली समाजासाठीच नव्हे तर समस्त मानव जातीसाठी प्रेरणादायी आहे. हा व्हिडिओ त्यांचे जीवन, संघर्ष, भक्ती आणि मानव जातीसाठी केलेल्या योगदानावर आधारित आहे. हा एक अल्प परिचय आहे. संताजी महाराजांचे कार्य खूप महान आहे आणि त्याचा परिचय आपण काही पुढील व्हिडिओमध्ये देखील घेणार आहोत. त्यासाठी आपण व्हिडिओ देखील पहा. जर तुम्ही संताजी भक्त असाल तर कमेंटमध्ये जरूर लिहा जय संताजी महाराज व चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या संत संताजी भक्तांना, मित्रांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. तर चला सुरू करूया या व्हिडिओला. आपण पाहणार आहोत त्यांचा जन्म आणि प्रारंभिक जीवन. संत संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म 8 डिसेंबर 1624 रोजी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील चाकण या गावी झाला. त्यांचे आजोबा भिवाशेठ जगनाडे, वडील विठोबा जगनाडे आणि आई मथुबाई, काही ठिकाणी हा उल्लेख मथाबाई असाही येतो, ह्या काळे घराण्यातील होत्या. विठोबा तेल घाण्याचा व्यवसाय करत असल्याने कुटुंबाची आर्थिक स्थिती ही अतिशय संपन्न होती. त्यांचे शिक्षण फक्त लिहिता वाचता येणे आणि हिशोब ठेवण्यापुरतेच मर्यादित होते. वयाच्या 10व्या वर्षी वडिलांनी त्यांना तेलधंद्याची संपूर्ण ओळख करून दिली. तर 11व्या वर्षी खेड येथील कहाणे घराण्यातील यमुनाबाईंशी त्यांचे लग्न झाले. कुटुंबात पंढरपूरच्या वारीची परंपरा होती जी त्यांना भक्ती मार्गावर घेऊन गेली. संत संताजी 14 वर्षाचे असताना चाकणच्या चक्रेश्वर मंदिरात संत तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी गेले होते. संत तुकारामांच्या क्रांतिकारी विचारांनी संत संताजी महाराज प्रेरित झाले. संत तुकारामांना एक संताजी नावाचा एक पुत्र होता ज्याचे अकाली निधन झाले होते. संत संताजींना पाहताच तुकारामांना आपल्या प्रिय पुत्राची आठवण झाली. संताजी तुकारामांच्या 14 प्रमुख टाळकऱ्यांपैकी एक झाले. ते तुकारामांच्या अभंग लिहिणारे, टाळ वाजवणारे आणि निस्वार्थ सहाय्य करणारे सहाय्यक ठरले. संत संताजी हे प्रचंड हुशार असल्यामुळे संत तुकारामांचे प्रत्येक अभंग हे त्यांना तोंडपाठ होते. संत तुकारामांबरोबरची आध्यात्मिक यात्रा आणि संघर्ष. संत तुकाराम महाराज व संताजींची यात्रा अन्यायाविरुद्धची खरी लढाई होती. संत तुकारामांच्या अभंगाने ब्राह्मणांमध्ये प्रचंड नाराजी होती, कारण ते जातीभेद, विषमता आणि शोषण या विरुद्ध होती. रामेश्वर भटांसारख्या ब्राह्मणांनी संत तुकारामांवर खटला दाखल केला. शूद्र असल्याने अभंग लिहिणे, कीर्तन करणे गुन्हा आहे. न्यायालयाने निर्णय दिला. संपत्ती जप्त, गावाबाहेर हाकलणे, अभंग इंद्रायणी नदीत बुडवणे. आयुष्यभर कष्ट करून अभंगाचे लिखाण केलेल्या सर्व वह्या धार्मिक बुद्धाभावामुळे पाण्यात बुडवण्यात आल्या. संत तुकाराम तुटले, उपास धरला. संत
संत संताजी महाराज जगनाडे यांनी पुढील 13 दिवसात तहान भूक हरपून आपल्या प्रबळ स्मरणशक्तीच्या जोरावर पुन्हा अभंग लिहिण्यास सुरुवात केली. सर्व अभंग कीर्तन पुन्हा जशीच्या तसे लिहून काढले. गाथा इंद्रायणी नदीतून कोरड्यावर आल्या. पांडुरंग प्रसन्न झाला, चमत्कार झाला, अशा प्रकारचा प्रचार करण्यात आला. तुकाराम महाराजांच्या गाथेचे रक्षण संताजी महाराजांनी केल्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये फारच कौतुक वाटले आणि त्यांच्याविषयी आदर, प्रेम, श्रद्धा निर्माण झाली. संताजी महाराजांनी दिलेले योगदान हे आपल्या समाजासाठी फारच कौतुकास्पद आहे. त्यांचे मार्गदर्शन, अभंगाच्या माध्यमातून केलेला उपदेश आजही आपल्याला त्यांची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही. शाहिस्ता खान व दिलेर खानाच्या हल्ल्यातही संताजींनी प्राणाने आपले अभंग वाचवले. संत तुकारामांचे अभंग वाचवले. तुकारामांचे वैकुंठ गमन झाले तेव्हा संताजी 25 वर्षाचे होते. त्यानंतर संताजींनी तुकारामांच्या विचारांचा प्रचार केला, समाजात जागृती केली, ब्राह्मणांच्या धमक्यांनाही तोंड दिले. त्यांनी तुकाराम गाथेचे रक्षण केले, जे मराठी संस्कृतीचा खजिना आहे. संत संताजी महाराजांचे कार्य आणि प्रेरणा. संत संताजी महाराजांनी 2 प्रमुख ग्रंथ लिहिले आहेत, तेलसिंधू आणि शंकर दीपिका. तेलसिंधूमध्ये तेली समाजाच्या व्यवसायाची माहिती आहे, तर शंकर दीपिका भक्ती आणि ज्ञानाचा संगम आहे. त्यांनी तेली पार्श्वभूमीचा वापर करून उपदेश दिले. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, संत जनाबाई सारख्या संतांचा उल्लेख करून चैतन्यरूपी तेल घालण्याची शिकवण दिली. तेली समाज त्यांना दैवत मानतो. त्यांनी 75 वर्ष आवरीत वारकरी संप्रदायाची सेवा केली. संत संताजी जगनाडे महाराजांसाठी संत तुकारामांचे वैकुंठावरून पुन्हा आगमन. वयाच्या 76व्या वर्षी मार्गशीर्ष वैद्य 13ला संताजी महाराजांचे निधन झाले. निधनानंतरच्या निघालेल्या अंत्ययात्रेत भजनाच्या दिंड्या निघाल्या. त्यांच्या देहावर हार, फुले, गुलालाची उधळण होत होती. विठ्ठल नामाच्या जयघोषात निरोप देण्यात आला. स्थळाची शुद्धी करून खड्डा काढून त्यामध्ये बेलपत्रे, तुळशीपत्रे, चंदन घालून त्यावर मीठ घातले. लाकडी पाटावर संताजी महाराजांचा मृतदेह बसवला. नवे वस्त्र अंगावर घालून पूजेचे साहित्य ठेवून गळ्यापर्यंतचा त्यांचा देह मिठाने झाकला व आलेल्या सर्व भाविकांनी हरिनामाच्या गजरात त्यांच्यावर मूठ माती टाकली. अशी बरीच माती टाकली तरी त्यांचा चेहरा बुजत नव्हता. उलट तो अत्यंत तेजस्वी दिसू लागला. परंतु बऱ्याच वेळाने लोकांच्या लक्षात आले की संत तुकाराम महाराजांनी व संताजी महाराजांनी वचन दिले होते की तुझ्या अंतसमयी तुला शेवटचे दर्शन देण्यासाठी व तुला माझ्या हस्ते मूठ माती देण्यासाठी मी जरूर येईल. अशा प्रकारचे बोलणे आठवल्यानंतर माती टाकणे बंद केले. पहाटे पहाटे प्रकाशाचा एक मोठा किरण चमकला आणि काही क्षणातच संत तुकाराम महाराज पुन्हा प्रगट झाले आणि पांडुरंगाचा जयघोष करत ते संत संताजी महाराजांच्या देहापाशी गेले. संताजी महाराजांच्या देहावर 3 मूठ माती टाकल्या आणि काय चमत्कार, संताजी महाराजांचे शिरकमल पूर्णपणे झाकले गेले. पांडुरंग पांडुरंग म्हणत तुकाराम महाराज अदृश्य झाले. पण जाते वेळेस त्यांनी संताजी महाराजांबद्दल म्हटले की चरिता गोधन माझे गुंतले वचन, माझे येणे झाले एका तेलिया कारणी. 3 मुष्टी मृतिका देख, तेव्हा लोपविले मुख, आलो म्हणे तुका संतू न्याव्या विष्णू लोका. संत संताजी महाराजांच्या जन्मदिनाचे महत्त्व. 8 डिसेंबर संताजी महाराजांचा जन्मदिन आहे. या दिवशी तेली समाज भक्ती आणि सेवेचा संकल्प घेतो. श्री संत संताजी जगनाडे महाराज
व त्यांचे वंशज यांनीही महाराष्ट्राची दौलत अभंग गाथा 350 वर्ष प्राणपणाने सांभाळली. त्यामुळेच आज आपण हे अभंग वाचू शकतो. आजच्या काळात त्यांचे संदेश प्रासंगिक आहे. निस्वार्थ सेवा, अन्याय विरोध, जातीभेद विरोध आणि भक्तीने समानता हा संदेश आजच्या युवकांना प्रेरणादायी ठरतो. तर कमेंटमध्ये जरूर लिहा जय संताजी. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा या चॅनलला. तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त सर्व संताजी भक्तांना शेअर करा. तर जय संताजी, जय तेली समाज.